चला तर आज आपण बनवूया नारळी भात। त्याच्यासाठी मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर आपण 6 विलायची घेतलेली आहे, 4 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे। आता आपण पातेल्यामध्ये 1.5 चमचा साजूक तूप टाकतोय। आता आपल्याला हे मसाले टाकायचे त्याच्यामध्ये। ते तडतडले की तांदूळ टाकायचा आणि तांदूळ चांगला परतून घ्यायचा। आता आपल्याला 4 वाट्यात पाणी गरम करायचंय। 2 वाट्या तांदूळ घेतले तर त्याला 4 वाट्या पाणी घ्यायचं आणि गरम करायचं ते। आणि पूर्ण पाणी टाकायचं नाही, थोडंसं ठेवायचं, नंतर लागेल तसे टाकायचे। जे आपल्याला मोकळा भात करायचा आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं। भात चांगला शिजवून घ्यायचा। शिजल्यानंतर एका ताटात काढून त्याला 15 मिनिटं चांगला थंड होऊन द्यायचा। आता आपण एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्याच्यामध्ये केशर भिजत घालूया। एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून बदाम भाजायचे आहेत। बदाम भाजून झाले की ते काढून घ्यायचे। त्याच तुपामध्ये आपल्याला काजू पण भाजून घ्यायचे। काजू भाजून झाले की ते काढून घेऊन आपल्याला तेच तूप परत वापरायचंय। आता त्याच्यामध्ये 2 वाट्या गूळ टाकायचा आहे आपल्याला। आता गूळ वितळून घ्यायचा। आपण 2 वाट्या तांदूळ घेतले तर 2 वाट्याच गूळ घ्यायचा। आता गूळ आपला चांगला वितळलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता खिसलेलं खोबरं टाकूया। तर 3 वाट्या खिसलेलं खोबरं टाकते मी इथे। सगळे मिक्स करून घेऊयात आपण चांगलं। आता मी इथे 1 छोटा चमचा विलायची पावडर टाकते। विलायचीची पावडर टाकून झाली की सर्व मिक्स करायचे चांगले। आता आपण भात ह्याच्यामध्ये सगळा टाकून घ्यायचा। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। हलक्या हाताने मिक्स करायचं हे सर्व आपल्याला। आता आपल्याला दुधामध्ये केशर भिजत घातलेले ते त्याच्यामध्ये मिक्स करायचंय। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण काजू बदाम ते भाजून ठेवलेलं आहे ते पण टाकून आपण ते आता मिक्स करणार आहोत। आता आपण भातावर झाकण ठेवूयात आणि एक वाफ आणूयात त्याला। आता आपला हा भात झालेला आहे। आता आपण सर्व करूया।